सावरा मंचनपूर गावांवर अचानक चक्रीवादळ आणि विजांचा कहर कोसळलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संगदीप तायडे यांच्या घरावरील तीन पत्रे आणि टेबल फॅन उडून दुसऱ्याच घरावर जाऊन पडलेत। शब्बीर अली यांच्या घरावरील 4 खोल्यांचे छत उडालेत। सर्व साहित्य दूरवर विखुरलंय। अंदाजे 2 लाखांचं नुकसान झालंय। मी संगदीप पंडितराव तायडे, मुक्काम पोस्ट सावरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला इथं रहिवासी असून माझ्या काल घराचे पूर्ण हे उडाले आणि दुसऱ्याच्या घरी पडले। त्या गोष्टी असल्यानं मी प्रशासनाला एकच विनंती करतो की लवकरात लवकर मला राहायची सोय, आणखी माझ्या आईवडिलाची कोणी नाही आहे, मला पण कोणी नाही आहे, त्या कारणानं मला बघून घेणे हीच विनंती प्रशासनाला। चिंचोणा शिवारातील शेतकरी अमोल वानखडे यांच्या पांढऱ्या बैलजोडीवर वीज कोसळून घटनास्थळी मृत्यू झालाय। यात अंदाजे किंमत 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मंचनपूरचे संदीप चौधरी यांच्या गोठ्याची भिंत कोसळली, त्यात बैल दबला गेला। एक बैल उपचारात मरण पावला आहे। हे नुकसान 2 लाखांवर आहे। घरातील अन्नधान्य, चारा, साहित्य पूर्णतः भिजलंय व खराब झालंय। गावात वीज पुरवठा रात्रभर खंडित रहा। बहुत नुकसान हुआ है और हम गरीब लोग हैं। शब्बीर अली इनका घर है, ये मैं उनका मामा हूँ, बच्चों का हमारे जवई है वो, तो बहुत ही गरीबी हालत में है बेचारे वो। अब उनसे डबल ये बात हो नहीं सकती कि डबल से ये खड़ा करने को उनके पास में पैसा नहीं है। तो मेरी प्रशासन से यही मांग है कि जो हो वो प्रशासन से हमारी ये मांग है कि उसका मुआवजा पूरा दिया जाए और ये गरीब की मदद हो जाएगी। इस तरीके से इस काम को करना है जल्द से जल्द। और अब पानी झड़ी के दिन आने वाले हैं कि अब वो उनको सर छुपाने को जगह नहीं है और इतने 3-4 परिवार कहाँ पर जाएंगे, कहाँ पर रहेंगे, तो इनके लिए जगह का इंतज़ाम भी नहीं है। तो प्रशासन से मेरा यही एक मांगना है कि जल्दी से जल्द हमारा इस मुआवजे को पूरा करें। अंधारात नागरिकांनी रात्र काढली। पटवारी सविता पाटील आणि डॉक्टर विशाल पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केलाय। सरपंच वैभव गुजरकर, उपसरपंच धीरज गीते यांनी गावातली पाहणी केली। ग्रामस्थांनी नुकसान भरपाई आणि त्वरित मदतीची मागणी केली आहे। गावातील वीज गेली, बैल गेले, घर उद्ध्वस्त झालं। आम्ही शेतीवर जगतो आणि आता आमचं सर्व काही गेलंय। सरकारनं तत्काळ पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। सावरा इथे रहिवासी, माझं कालच्या वादळानं, चक्रीवादळानं नुकसान झालं। माझ्या घरावर शेत होते, ते दुसऱ्याच्या घरावर जाऊन पडलं। तीन टपरं माझ्या घरांनी जे होतं खाया प्यायचं ते सर्व भिजून गेलं। खाया प्यायची काही सोय नाही आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे। मला मुलगा आहे, त्याचे 3 लेकर आहेत, त्या लेकराची काही सोय नाही। प्रशासनाला माझी विनंती आहे की प्रशासनानं मदत द्यावा आम्हाला।